मध्ये अंशकालीन स्त्री परिचारांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा आवाज उठताना दिसतोय। मोबदला वाढ, फरक रक्कम आणि चतुर्थ श्रेणी दर्जा या मागण्यांसाठी 24 जून रोजी नाशिकमध्ये विजयी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी हुतात्मा स्मारक कोर्ट समोर जुने सीबीएस नाशिक येथे विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अंशकालीन स्त्री परिचारांना मोबदला वाढ, फरक रक्कम आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा देण्याच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत। शासन निर्णयानुसार दरमहा 3000 रुपये वाढीसह 6000 रुपये मोबदला देण्याची तरतूद आहे। मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नाहीये। या विजयी मेळाव्यात पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी विचार विनिमय करण्यात येणार आहे। या मेळाव्यामध्ये आयटेकचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले मार्गदर्शन करणार आहेत। तसेच संघटक राजू निकम आणि कॉम्रेड प्राजक्ता कापडणे यांची उपस्थिती असणार आहे। संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व अंशकालीन स्त्री परिचारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। आज नाशिक जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर पीटीएलए यांचा जिल्ह्याचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आयटेक संघटनेचा। या मेळाव्यामध्ये 3000 रुपयाचा मोबदला वाढ एप्रिल पासून अंशकालीन स्त्री परिचारांना लागू झाली। आता पूर्वी त्यांना 3000 रुपये मिळत होते, अधिक 3000 रुपये एप्रिल 2026 पासून लागू झालेले आहे। याचा एक समाधान अल्प प्रमाणामध्ये व्यक्त करत अंशकालीन स्त्री परिचारांना अर्धवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा आणि त्याचप्रमाणे 2018 पासून याचा अर्थ त्यांना 3000 रुपये जेव्हा मानधन झालं होतं तेव्हापासून तर आता 6000 रुपये झालं, असा संपूर्ण फरक दिली पाहिजे। कारण आरोग्य विभागाने 10,000 रुपयाचा प्रस्ताव तयार केलेला असताना सुद्धा फक्त 3000 रुपयेच मंजूर केलेला आहे। याच्याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे। परंतु आरोग्य मंत्री महोदयांनी पाठपुरावा करून 3000 मोबदला वाढण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये जाहीर केला। याबद्दल आयटेकच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना आम्ही विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये अंशकालीन स्त्री परिचारांना अर्धवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, 2018 पासून फरक रक्कम लागू करा। या प्रमुख मागण्यांसाठी येणाऱ्या काळात आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहोत। त्याची रणनीती सुद्धा महाराष्ट्रभर ठरणार आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही जिल्ह्याचं अधिवेशन घेणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्री परिचारांचं अधिवेशन नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यानंतर करू। त्यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना सुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि हा वंचित राहिलेला घटक, ज्या स्त्री परिचारांनी 50 रुपयापासून काम केलेले आणि आज फक्त त्यांना 6000 रुपये मिळतात, म्हणजे दिवसाला 200 रुपये मिळतात आणि आज शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या माता भगिनीला 400 रुपये मिळतात। इतकी परिस्थिती वाईट आहे आणि म्हणून या 35 वर्ष 30 वर्ष राबणाऱ्या भगिनींना अर्धवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आणि फरक रक्कम त्वरित द्यावी, असा संकल्प आमच्या या मेळाव्यामध्ये करण्यात आलेला आहे। अंशकालीन स्त्री परिचारांच्या मागण्यांकडे सरकार किती गांभीर्याने पाहत आहे आणि या मेळाव्यानंतर पुढचा संघर्ष कसा उभा राहतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।